Next point is elaborating decisions. Next point is elaborating decisions. Now let's see to here. In many conditions, subordinates are unknown of decision taken by higher or middle management. Okay, this creates a confusion among the workers. Means in number of conditions, number of situations in the company or in the organization. In that case, the number of decisions are taken by a higher level or a middle management. That kind of decisions are getting a confusions in the mind or in the brain बाय एम्प्लॉईज और वर्कर्स. म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन्समध्ये जे असं मिडल लेवल मॅनेजमेंट असतील किंवा हायर लेवलची जी लोक असतील ते काहीतरी डिसिजन घेत असतात कंटिन्युअसली. त्या डिसिजन्समुळं काहीतरी कन्फ्युजन होतं आहे वर्कर्समध्ये किंवा एम्प्लॉईजमध्ये. ठीक आहे. आता नीड ऑफ इलॅबोरेटिंग डिसिजन. आता हे इलॅबोरेटिंग म्हणजे काय असतं ॲक्च्युली? इलॅबोरेटिंग म्हणजे काय की जे काय डिसिजन घेतलेलं आहे हायर लेवल पर्सननी, म्हणजेच कोणी सुपरवायझर असेल किंवा मिडल मॅनेजमेंटचे पर्सन असतील किंवा हायर लेवल पर्सन असतील, ज्यांनी त्या लोकांनी जे काही डिसिजन घेतले असतील त्या डिसिजन्सवर काय करायचं आपल्याला इलॅबोरेट करायचं. म्हणजे त्या डिसिजनच्या रिलेटेड एक्झॅक्टली मिनिंग काय की डिसिजनच्या रिलेटेड कोणत्या गोष्टी आहे बाबा. डिसिजन जे आलेलं आहे वर्करपर्यंत जे डिसिजन पोचलेलं आहे त्या डिसिजनचं कन्फ्युजन न होता त्या डिसिजनच्या रिलेटेड एक्झॅक्टली माहिती काय आहे, त्याचा बारीक सारीक तपशील काय, दॅट प्रोसिजर दॅट सिच्युएशन इज अ इलॅबोरेटिंग. आता हे इलॅबोरेटिंग करण्याची गरज काय, डिसिजनचं इलॅबोरेटिंग करण्याची ॲक्च्युली गरज काय नीट लक्ष द्या. टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द डिसिजन्स. म्हणजे जो काही डिसिजन आला असेल त्या डिसिजनच्या रिलेटेड काहीतरी अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे वर्करमध्ये किंवा एम्प्लॉईजमध्ये. म्हणजे त्या वर्करचं किंवा एम्प्लॉईजला त्या डिसिजनची जाणीव झाली पाहिजे. दॅट इज एक्झॅक्टली अवेअरनेस. टू एम्फासिस पॉलिसीज ऑफ मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट जे आहे म्हणजे हायर लेवलचे जे पर्सन जे असतील ते काय ते डिसिजन घेतात त्या डिसिजनच्या रिलेटेड कोणत्याच त्या पॉलिसीज. ओके, पॉलिसीज त्या पॉलिसीजच्या रिलेटेड त्यांचं इम्पॉर्टन्स वर्करपर्यंत किंवा एम्प्लॉयपर्यंत पोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. टू अवॉइड द कन्फ्युजन. तर जे डिसिजन आलं असेल ते डिसिजनमधलं जे असं ना कन्फ्युजन ते अवॉइड करणे. ठीक आहे. टू गेट अ क्लॅरिटी अबाउट देअर फ्युचर वर्क. म्हणजे जे काही डिसिजन आलं असेल त्या डिसिजनच्या रिलेटेड फ्युचरमधले कोणते वर्क आहे बाबा त्याच्याबद्दल एक्झॅक्टली क्लॅरिटी झाली पाहिजे, एक्झॅक्टली प्रॉपर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज टू अंडरस्टँड अँड ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज रिगार्डिंग डिसिजन. आणि रिगार्डिंग डिसिजन्स म्हणजे जे काही डिसिजन आले आहे हायर लेवल पर्सनने जे काही डिसिजन घेतले असतील फॉर लो लेवल पर्सन्सला म्हणजेच कोणाला सबऑर्डिनेट्स म्हणजेच कोणाला एम्प्लॉईजला त्या डिसिजनच्या रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटीज कोणती आहे बाबा. ठीक आहे. त्याच्या ड्युटीज काय हे सगळ्या गोष्टी समजलं पाहिजे. आता हे इलॅबोरेटिंग डिसिजन ॲक्च्युली कोण करतं? ऑब्व्हियसली सुपरवायझर करतो. कोणाला? वर्कर्स और एम्प्लॉईजला. सुपरवायझर इज जस्ट लाईक अ मीडिएटर बिटवीन हायर लेवल पर्सन आणि वर्कर्स. ओके. नाउ नेक्स्ट पॉईंट इज द वेज टू इलॅबोरेट डिसिजन. आता कोणत्या मार्गाने हे डिसिजन्स वर्करपर्यंत पोहोचतं व त्याचे वेज कोणते. पहिला पॉईंट ऑन द नोटीस बोर्ड. नोटीस बोर्डवर काय ते लिहिलेलं असेल डिसिजन्स वगैरे. नोटीस बोर्ड काय ते नोटीस लिहिली असेल रिगार्डिंग डिसिजन्स. दॅन रिटर्न फॉर्मॅट काय ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये डिसिजन असेल. ठीक आहे. दॅन इन द मीटिंग म्हणजे मीटिंगमध्ये काय ते डिस्कशन्स वगैरे होईल रिगार्डिंग डिसिजन्स. ड्युरिंग द काउन्सिलिंग. आता सुपरवायझर किंवा सिनियर पर्सन कंटिन्युअसली काउन्सिलिंग करत असतात. कोणाला? वर्कर्सला. ओके. त्या काउन्सिलिंगच्या दरम्यान ते डिसिजन सांगत असतील. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट होतं बाय कॉमन सर्क्युलर. एखादा कॉमन सर्क्युलर इश्यू केलं जातं. कॉमन सर्क्युलर म्हणजे कॉमन ऑर्डर काढली जात असेल. ठीक आहे. म्हणजे हे काय मार्ग आहेत डिसिजन पोहोचवण्याचे कोणापर्यंत? वर्करपर्यंत किंवा एम्प्लॉईपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स. आता कंपनीमध्ये की ऑर्गनायझेशनमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? डिसिप्लिन. आता हे डिसिप्लिनचं इम्पॉर्टन्स काय ॲक्च्युली, हे डिसिप्लिनचं महत्त्व काय ते सांगतोय. मेंटेन वर्कप्लेस स्टँडर्ड्स. आता जिथं एम्प्लॉईज किंवा वर्कर काम करत असतील तिथली एन्व्हायरमेंट, तिथली जागा ही प्रॉपरली मेंटेन असणं गरजेचं आहे. जर ही मेंटेन असेल तर चांगले जॉब होऊ शकतात, विदिन टाईम होऊ शकतात. दॅट इज एक्झॅक्टली डिसिप्लिन. हे कोणामुळे पॉसिबल होतं? बाय डिसिप्लिन. कंट्रोल द प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेमवर कंट्रोलिंग येऊ शकतं बाय डिसिप्लिन. क्वालिटी इन वर्क परफॉर्मन्स. number of employees are doing a job in the company or in the organization. They just improve the performance, improve the quality by the discipline. Time factor followed. आता वर्करनी किती वाजता कामावर यायचं आणि किती वाजता घरी जायचं आणि ओव्हरटाईम काय
हे जे ना टाईम फॅक्टर्स, इन टाईम आउट टाईम प्लस ओव्हर टाईमचा टायमिंग, हे टाईम फॅक्टर प्रॉपरली फॉलो होतात बाय डिसिप्लिन. प्रिव्हेंट द सिरियस प्रॉब्लेम. आता कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जे काय सिरियस प्रॉब्लेम होतात त्यांच्यावर काय ते प्रिव्हेंट येतं. प्रिव्हेंट म्हणजे काय, ते म्हणजे आपण त्याच्यावर काहीतरी प्रतिबंध लावू शकतो, काहीतरी आपण त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो बाय डिसिप्लिन. अवॉइड द मिसकंडक्ट. आता अवॉइड द मिसकंडक्ट म्हणजे काय, की जर प्रॉपर डिसिप्लिन असेल तर आता एखादा वर्कर्स वगैरे काय जॉब करत असतील, काम करत असतील, त्यांना कोणती मशीन यूज करायची हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे बाबा, त्याच गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. म्हणजे रिगार्डिंग जॉब, रिगार्डिंग ॲक्टिव्हिटी. ओके, दुसरं कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. ओके, म्हणजे ठीक आहे, दॅट काइंड ऑफ अ थिंग्स इज एक्झॅक्टली मिसकंडक्ट्स. अवॉइड द मिसकंडक्ट्स. ओके, म्हणजे ज्या गोष्टींची गरज आहे जॉब कम्प्लीट करण्यासाठी त्याच गोष्टी यूज केल्या पाहिजे, अदर नाही. दॅट इज एक्झॅक्टली अवॉइड द मिसकंडक्ट्स. ओके, लास्ट पॉईंट इज द वेज टू लेईंग डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स. आता हे डिसिप्लिन्स कोणत्या मार्गाने येणार आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली वेज टू कम अ डिसिप्लिन इन द कंपनी ऑर इन द ऑर्गनायझेशन. लेट्स सी हिअर. डिसिप्लिनरी ॲक्शन्स म्हणजे डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणजे काय थोडक्यात, की जे लोक डिसिप्लिन मेंटेन करत नाही आहे त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन घेणे, काहीतरी त्यांच्यावर कारवाई करणे. दॅट इज एक्झॅक्टली डिसिप्लिनरी ॲक्शन्स. म्हणजे जर ॲक्शन घेतली तर ऑब्व्हियसली डिसिप्लिन मेंटेन राहू शकते इन द फ्युचर. ट्रेनिंग फॉर डिसिप्लिन. आता ही डिसिप्लिन कशी मेंटेन करायची, कोण डिसिप्लिन मेंटेन करतं, त्याच्या रिलेटेड काहीतरी ट्रेनिंग असते कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे. अवॉर्ड्स टू डिसिप्लिन प्रॅक्टिसेस. आता जे लोक, जे एम्प्लॉईज असेल, सुपरवायझर असेल, ते जे प्रॉपरली डिसिप्लिन मेंटेन करतात त्यांना काहीतरी अवॉर्ड्स प्रोव्हाइड केले जातात बाय हायर लेवल पर्सन. पनिशमेंट टू नॉन डिसिप्लिन एम्प्लॉई. आता जे एम्प्लॉईज असतील ते डिसिप्लिन जर फॉलो करत नसतील तर त्यांना पनिशमेंट करायची. ठीक आहे. टाईम इन टाईम, आउट टाईम, बिफोर टाईम. आता जे एम्प्लॉईज उशिरा येतात, लवकर जातात, ठीक आहे, म्हणजे जे एम्प्लॉईज टाईम फॅक्टर फॉलो करत नाही त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायची, काहीतरी ॲक्शन घ्यायची, काहीतरी पनिशमेंट प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. क्वालिटी झिरो एरर. आता जे लोक एम्प्लॉईज प्रॉपर काम करतात, प्रॉपर वर्क परफॉर्मन्स करत असतील बाय डिसिप्लिन, त्यांची क्वालिटी कशी होते, इम्प्रूव्ह होते. म्हणजे काय असतं, झिरो एरर असतं. म्हणजे हे डिसिप्लिन मेंटेन राहण्याचे, म्हणजे डिसिप्लिन ॲक्च्युली कंटिन्यू आणि प्रॉपर राहण्याचे हे काय रिझन्स आहे, वेज. ओके, आणि हिअर इज जसं इम्पॉर्टन्स, आणि हिअर इज जसं वेज टू इलॅबोरेट डिसिजन्स, कोणत्या मार्गाने डिसिजन्स पोचवायचं एम्प्लॉयपर्यंत, आणि हिअर इज जसं नीड ऑफ इलॅबोरेट डिसिजन्स. ओके, now I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.